तर आज तुमच्या भावानं बी घेतला ना रे भाऊ शनिवारचा फायदा। तुम्हाला तर माहितच आहे की सध्या चालू आपलं एक चॅलेंज आणि आज आता चॅलेंजचा 18वा दिवस। पण आपले आजचे फॉलोअर्स आहे 852। मागच्या शनिवारच्या ब्लॉग मध्ये आपण लयच काही पाहिलं पण फायदा कशाचा घेतला नव्हता। पण म्हटलं आज बाई काही ना काही फायदा घेतल्याशिवाय चोर बाजाराच्या बाहेर निघायचंच नाही। सगळ्यात पहिले तर घुमत फिरत आम्ही आलो बाई या मोबाईल वाल्या काकाजवळ। तर सगळ्यात पहिले आम्ही हा मोबाईल पाहिला पण याचा तर काय सगळंच काही बंद पडेल होतं। मग त्याच्यामध्ये आम्हाला दिसला हा विवोचा फोन, पण हा तर एकदम वर्किंग कंडिशन मध्ये होता, ज्याची प्राइस काकानं फक्त 900 रुपये सांगली होती। मग तडीसा कल्टी घेऊन आपण आलो आपल्या माणसाजवळ। साठी आल्या केबेस तर पहिले इयरबड्स घेऊन आम्ही त्याची साऊंड क्वालिटी चेक केली। तर मग इयरबड्सच्या सगळ्या परीक्षा केल्यानंतर आम्ही ना फायनली आपला फायदा घेऊनच घेतला। तर लय जण विचारतील अरे आता तुम्ही हे बर्ड्स घेतले तर घेतले कितीचे? तर हे बर्ड्स आम्ही घेतले फक्त 300 रुपयाले। अरे खरंच, कारण की याची प्राइस ऑनलाईन पायसान तर तुम्ही 1200 ते 1300च्या मधात आहे, पण अटी आपल्याला फायद्यात फायदा भेटला ना। तर का तुम्ही बी येऊ राहिले का मग पुढच्या शनिवारी आपल्या चोर बाजारात? तर एक बार कमेंट करून नक्की सांगा। मग काय आपल्या दोन मित्रांना टाटा करून आपल्या या दोन भावांना आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन मी आलो सीधा घरी। मग का घरून सटकन तयार करून 8115चा गिअर टाकून सीधा आलो दुकानावर। दुकानावरून गाडी उचलून मी आलो सगळ्यात पहिले जय माता दी ट्रेडर्सवर। तर मग अटी आल्या केबेस तर आपल्याला आपले दोन प्रेमाचे माणसं भेटले। आपल्या या प्रेमाच्या माणसाला आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन मग अचानक नजर गेली या गाड्यावर। Re uttered the words, I am sorry, Babu. बरोबर मतलब बस तडीस तू मग मतलब अडून आपलं माल उचलून मी आलो सीधा सनटप मध्ये दुकानावर आले की बेस अजून आपल्याला आपले प्रेमाचे माणसं भेटले। मग त्यांनी भेटून चला तर भावांना मग आपण भेटूया अशा एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करून घे जा। जय श्रीराम।